नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून. अंबडमध्ये अपंग समाजसेवकाचे आमरण उपोषण सुरू. पित्तीनगर येथील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी अंबड येथील तहसील कार्यालयासमोर समाजसेवक जगन्नाथ नवनाथ ढेरे यांनी दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवार दुपारी 12:30 वाजल्यापासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. नगरपालिका अंबड हद्दीतील पित्तीनगर परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे उपोषणकर्ते स्वतः अपंग असूनही प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांची अद्याप दखल घेतली गेलेली नाही. माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी संबंधित प्रशासन, नगरपालिका व महसूल विभागाकडे लेखी निवेदने व पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अपंग व्यक्तींच्या तक्रारी तातडीने नोंद घेऊन त्यावर कार्यवाही करण्याबाबत शासनाने स्वतंत्र शासन निर्णय GR जारी केलेला आहे. तरीही या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांकडून त्या GR कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन अतिक्रमण हटवावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे संपूर्ण अंबड तालुक्याचे लक्ष लागले आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे आणि मी सध्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुका येथील अंबड शहरातील अंबड तहसील कार्यालय येथे आहे आणि आपण बघू शकता माझ्या बाजूला जगन्नाथ ढेरे जे उपोषणकर्ते आहेत, हे उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत. संबंधित व्यक्ती जी आहे ती व्यक्ती अपंग आहे आणि अपंग व्यक्ती ही इथं उपोषणाला बसलेली. संध्याकाळचा वेळ आहे, आज सकाळपासून ते उपोषणाला बसलेले आहेत. याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार. पण विषय असा आहे, त्यांनी मला सांगितलं की पित्तीनगरचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण हटवण्या संदर्भात त्यांनी पत्रव्यवहार केला. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी सदर पत्रव्यवहार अंबड तहसील कार्यालयांना केलेला आहे. मात्र अंबड तहसील कार्यालयाकडून अद्यापही कुठला ठोस कारवाई केलेली नाही. फक्त त्यांनी पत्र देऊन त्या दिलेल्या पत्रावर कुठली कारवाई झाली नाही. फक्त त्यांनी धातू म्हणजे उडवडीचे उत्तर देऊन पत्र दिले आहेत. या संदर्भात आपण चर्चा करत आपल्यासोबत जे अपंग बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार. नेमकं प्रकरण काय आहे? लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. आता काय सांगणार आहात? त्या संदर्भात उपोषण बसलेत, काय मागण्यात? उपोषण जे 23/12/2025 ला निवेदन तहसील कार्यालयामध्ये दिले. दिल्याच्या नंतर हे अतिक्रमण आहे, या अतिक्रमण हटवण्यासाठी निवेदन दिले. वारंवार निवेदन देऊनही आमच्या निवेदनला केराची टोपली दाखवा लागली. संबंधित जे अतिक्रमण आहे ते कुठे आहे दादा? हे अंबड शहरामध्ये चक्री चौक इथं. चक्री चौक. तर तुम्ही हे जे संबंधित पत्रव्यवहार हा कधी केला होता आणि काय सांगण्यात आले? कोणाला दिला होता पत्रव्यवहार? हे 23/12/2025 ला तहसील कार्यालयामध्ये दिला. नगरपालिकाला पण दिला. हे त्यांना निवेदन देऊनही ते निवेदनाचं त्यांनी काही उत्तर दिलं नाही. उलट निवेदनाला त्यांनी केराची टोपली दाखवून दिली. मला सांगा, याबाबत नगरपालिका प्रशासन असेल किंवा तहसील प्रशासन असेल यांच्याकडून तुम्हाला काय सांगितलं गेलं? कारवाई करतो असं म्हणून चाल ढकलपणा करून पुढे घेऊन चालले. बर, आता मला सांगा तुमची मागणी काय आहे? याबद्दल काय म्हणणार? काय मागणी आहे तुमची? जे नियमानुसार आहे, जे नियमाने त्यांनी करायला पाहिजे कारवाई. बरं, या संदर्भात तुमच्याकडे कोणी आलं होतं का? नाही, कोणी नाही आलं. काय मागणी आहे तुमची शेवटची मागणी तिचे की नियमानुसार जे असेल ते रीतीसर यांनी करायला पाहिजे. तहसीलदार साहेबांनी. काय नाव तुमचं? जगन्नाथ नवनाथ ढेरे. जे जगन्नाथ ढेरे आहेत यांचं असं म्हणणं आहे 23/11/2025 रोजी सदरील पित्तीनगर जे आहे ते पित्तीनगर आहे त्या पित्तीनगरच्या संदर्भात जे अतिक्रमण झालेलं आहे तर त्यांच्या वतीने असं सांगितलं जात आहे की सदरील नगरपालिका प्रशासन जे आहे, नगरपालिका प्रशासन असं म्हणते की ती तहसीलची जागा आहे आणि तहसील कार्यालय म्हणते नगर परिषदेची जागा आहे. नेमकं हे जे उपोषण करते आहेत यांच्यामध्ये समोरून निर्माण झालेला आहे. तर त्यांची अशी विनंती, जर जागा तहसीलची असेल तर तहसीलने कारवाई करावी, जर जागा नगरपालिकेची असेल तर नगरपालिकेने करावी. आणि या संदर्भात त्यांच्याकडून असं सांगितलं गेलेलं आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. शासनाने परिपत्रक काढलेलं आहे की अपंग व्यक्तीच्या ज्या म्हणजे तक्रारी आहेत
त्या तक्रारीला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मात्र हा जी आर फक्त कागदापुरताच आहे का असा सवाल देखील व्यक्त केला जात आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.